हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये लाईफ विथ श्रुती. तर आजचा आपला टॉपिक आहे घरगुती मेहंदी कशी भिजवायची आणि मेहंदीचे कोन कसे तयार करायचे. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा बघणार आहोत की आपण मेहंदी कोणती घेणार आहे. आपल्याकडे ही मेहंदी आहे 5 फिल्टर मेहंदी. 5 फिल्टर मेहंदी आणि 7 फिल्टर मेहंदी अशा दोन मेहंदी येतात. 5 फिल्टर मेहंदी म्हणजे मलमलच्या कापडातून ती 5 वेळा गाळलेली असते आणि 7 फिल्टर म्हणजे मलमलच्या कापडामधून ती 7 वेळा गाळलेली असते. जेणेकरून तुम्ही जेव्हा ऑर्डर करता, घरगुती काढता, तेव्हा मेहंदी काढताना त्याच्यामध्ये कोणते लम्स राहू नये, मेहंदी मध्ये मध्ये अडकू नये, त्याच्यामुळे आपण 5 फिल्टर आणि 7 फिल्टर मेहंदी आपण आज वापरणार आहोत. तसेच जेव्हा आपण मेहंदीचे कोन घरी तयार करतो तेव्हा ती पूर्णपणे ऑर्गॅनिक असणारे, त्याच्यामध्ये कोणतंही केमिकल नसणारे. आणि अजून एक मला तुम्हाला असं सांगावंसं वाटतं की दोन कोन मधला फरक, जेव्हा आपण कोन बनवणार आहोत तेव्हा आपण जी वापरणार आहोत ती आयुर्वेदिक मेहंदी आहे आणि आपण जेव्हा बाजारातून कोन आणतो तर त्याच्यामध्ये केमिकल असतं, कलर असतो. त्याच्यामुळे आपल्याला इरिटेशन, रॅशेस किंवा जेव्हा मेहंदी जायची वेळ येते तेव्हा हाताचे पापुद्रे निघतात. आणि आपण जे आता शिकणार आहोत की आपण कोन कसे तयार करायचे, तर आपल्या कोनपासून कोणताही हार्म नाहीये. त्याच्यामध्ये तुम्ही लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत तुम्ही मेहंदी काढू शकता. त्याच्यामध्ये कुठलंही केमिकल नाहीये, पूर्णपणे नैसर्गिक आहे. तर त्याची आपण आज पद्धत शिकणार आहोत की मेहंदी पहिल्यांदा भिजवायची कशी. आपण घेतोय 7 फिल्टरची मेहंदी भिजवण्यासाठी. त्यानंतर आपल्याला लागणारे हा सिलिकॉनचा स्पॅच्युला, मेजरमेंटसाठी चमचा. त्यानंतर आपल्याला लागणारे मेन म्हणजे ऑइल. हे ऑइल आहे क्लो ऑइल. त्यानंतर बाउल नंतर आपल्याला मेहंदी भरण्यासाठी पायपिंग बॅग लागणार आहे. याच्यामध्येच आपण मेहंदी भरणार आहोत. त्यानंतर आपल्याला लागणार आहे हे पेपर्स. मेहंदीचा कोन तयार करण्यासाठी आपण हे प्लास्टिक शीट वापरणार आहे. जरी मेहंदी 7 फिल्टर 5 फिल्टर असली तरीही आपण ह्या स्टॉकिंगचा वापर मेहंदी गाळण्यासाठी करणार आहे. त्याच्यामुळे हे स्टॉकिंग तुम्हाला इझिली मार्केटमध्ये मिळून जातं खूप स्वस्तामध्ये. आणि सेलोटेप. तर आपण प्रोसेस बघूयात की मेहंदी भिजवायची कशी. आपण आज 2 चमचे मेहंदी भिजवणार आहोत. 2 चमच्या मेहंदीमध्ये 7 कोन होतात, 7 ते 8. 2 चमचे मेहंदीसाठी आपली मगाशी साखर राहिली होती, चिमूटभर अगदी साखर टाकायची आहे तार येण्यासाठी मेहंदीला. त्यानंतर 7 ते 8 ड्रॉप्स ऑइल. ऑइलची लिंक तुम्हाला हवी असेल तर डीएम करा, तुम्हाला मिळून जाईल. आता आपण मेहंदी भिजवूयात. अगदी थोडं थोडं पाणी घालून मेहंदी भिजवायची आहे, पातळ होता कामा नये. जर सपोज आपल्याला खूप जास्त लोकांची ऑर्डर आहे मेहंदीची आणि खूप जास्त मेहंदी भिजवायची आहे, फेटायला खूप वेळ जातो, तर तुम्ही ग्राइंडर जे असतं आपलं तूप फेटायचं किंवा ज्यूस करायचं जे ग्राइंडर असतं त्याने तुम्ही मेहंदी फेटू शकता. म्हणजे ते फास्ट काम होईल, कारण खूप जास्त फेटावं लागतं ते. मेहंदी बऱ्यापैकी भिजवून झालीये. भिजवताना थोडी घट्टच भिजवा. लूज झाली तर प्रॉब्लेम होईल. दुसऱ्या दिवशी जेव्हा आपलं नाईट आपण मेहंदी ठेवणार आहे, दुसऱ्या दिवशी थोडी लूज करू शकतो. आणि मेन म्हणजे मेहंदीला अशी तार येऊ देत, अशी मेहंदी पडली पाहिजे. खूप पातळ करायची नाहीये. जेव्हा आपल्याला गरज पडेल तेव्हा थोडंसं पाणी आपण घालून घेऊ शकतो. आता ही जी मेहंदी भिजवलीये ती आपल्याला ओव्हरनाईट अशीच झाकून ठेवायची आहे आणि उरलेला पार्ट आपण उद्याच्या भागात पार्ट 2 मध्ये बघणार आहोत. आज आपण मेहंदी भिजवली, आता मेहंदीचा कोन कसा तयार करायचा हे उद्याच्या भागात बघणार आहोत. बाय.